नमस्कार. प्रथम एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. आरोग्यमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर अनेकदा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागतं. मात्र आता आयुर्वेदातील पंचकर्म ह्याला एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. हृदयाला होणारा शुद्ध रक्ताचा पुरवठा योग्य रीतीने व्हावा यासाठी हृदय शुद्धीकरण ही नवी उपचार पद्धती शोधून काढण्यात आली आहे. ही उपचार पद्धती अँजिओप्लास्टी सारख्या उपचार पद्धतीला एक सक्षम पर्याय ठरू शकेल असा दावा डॉक्टर साने यांनी केलाय. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी किंवा बायपास यासारख्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र आता आयुर्वेदातील पंचकर्मांचा वापर करून हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती शोधून काढण्यात आली आहे. उद्वर्तन, स्तवन, हृदयधारा आणि पस्ती या 4 क्रिया यात केल्या जातात. उद्वर्तन म्हणजे पूर्ण शरीराला आपण अशा पावडरने मसाज करतो, या पावडरला आपण हृदय पावडर म्हणतो. हृदय पावडर म्हणजे काय की या पावडरमध्ये आपल्या हृदयाला टोटल ताकदवर बनवण्याची शक्ती असते. दुसरी प्रोसिजर म्हणजे आपण यात करतो ते म्हणजे स्वेदन. स्वेदन म्हणजे स्टीम बाथ. आता ही जी स्टीम असते दिस इज नॉट अ नॉर्मल स्टीम. या स्टीममध्ये असते अशी ताकद, परत ज्याच्यात हृदय औषधं हे मिळवली जातात या ह्याच्यात एवढी ताकद असते की ते हृदयाला आपल्या टोटल पोषण आपलं देऊ शकतात. त्याच्यानंतर आपण बोलतो हृदधारा. हृदधारा म्हणजे हृदयाच्या ठिकाणी आपण एक अशी काढायची धार सोडतो ज्याच्यामुळे लोकल टेम्परेचर वाढून तिकडचे वेन्स आणि आर्टरी जे असतात त्याच्यात लोकल व्हॅसोडायलेटेशन दिसून येतं. आणि ते झाल्यानंतर शेवटची प्रोसिजर म्हणजे व्हॉट वी डू इज बस्ती. बस्ती म्हणजे इनिमा. इनिमा तो पण फक्त 100 ml. तो 100 ml इनिमा पूर्ण ॲब्झॉर्ब होतो. एक कण सुद्धा बाहेर येत नाही. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असणं, कमी प्रमाणात रक्तपुरवठा होणं आणि हृदयाच्या स्नायूंची बळकटी कमी होणं यासारख्या हृदयविकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी ही उपचार पद्धती उपयुक्त आहे. पंचकर्म ट्रीटमेंट मला माझ्यावर केली, त्यातली 9 सिटिंग केल्या आणि त्याच्यानंतर मी एकदम ऑपरेटिव्ह ओके झालो. म्हणून त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन थेलेन टेस्ट केली. त्या थेलेन टेस्टमध्ये दोन्ही ब्लॉक मध्ये निघून गेले. आता 2003 एप्रिलमध्ये एन्जिओग्राफी केली. जे पहिले ब्लॉक आहेत ते तसेच आहेत. पण नंतर ह्याने सांगितलं की तुम्ही पंचकर्म करा. मी आता जवळजवळ गेल्या 1 महिना 1.5 महिना पंचकर्म. आता मला म्हणजे 50% माझं इम्प्रूव्हमेंट असं मला वाटतं. या संपूर्ण प्रक्रियेला 2 तासांचा अवधी लागतो. या उपचार पद्धतीनं आतापर्यंत 150 रुग्णांवर उपचार झाले असून यापासून कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचा साने यांचा दावा आहे. मिताली मुटकर, अल्फा बातम्या, मुंबई. संपलं. नमस्कार.